स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो. तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनात तू दिली यासाठी धन्यवाद माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आजही तू आपल्या लोकांच्या भेटी घेत आहे याचं ते प्रमाण आहे माझ्या बापा. आणि तू वचनातून सांगितलेलं आहे की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक चित्त आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. स्वर्गीय बापा, आज या परिवारातले काही प्रियजन दुसरीकडे कार्यक्रमाला गेलेले आहेत माझ्या बापा. म्हणून आज या घरामध्ये आई आणि मुलगा यांच्या समवेतच माझ्या बापा आज तुझं गौरव या ठिकाणी तू प्रगट करणार आहे. प्रभू, तुला एक व्यक्ती जरी असला तरी तू आपल्या वचनातून आपल्या सेवकाच्या मुखातून शब्द पाठवणारा देव आहे. कारण तुला कोणत्याही आत्म्याचा नाश व्हावा ही तुझी इच्छा नाही माझ्या बापा, तर सर्वजण वाचले जावे ही तुझी आशा आहे. म्हणून माझ्या बापा, आज आम्ही अगदी बोटावर मोजण्यासारखे जरी प्रियजन या ठिकाणी आहोत तरी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझ्याकडं प्रार्थना करतो माझ्या बापा की आज आपलं वचन पाठवून तू आपलं गौरव या ठिकाणी प्रकट कर अशी मी तुला विनंती करतो. येथपर्यंत आम्हाला सहाय्य केलं यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. आज मलाच वचन काढावं लागणार आहे आणि वाचावं लागणार आहे. प्रियांनो, अंतिम समय चाललेला आहे. अंतिम समयाची घंटी कोणत्याही समयाला थांबणार आहे. ही अंतिम समयाची घंटी थांबवणं फक्त प्रभूच्या हातात आहे. ही घंटी प्रभूशिवाय कोणी थांबवू शकत नाही. परंतु प्रभू जोपर्यंत या घंटीला थांबवित नाही तोपर्यंत प्रभूचा आत्मा सेवकांच्या माध्यमातून आपल्या विश्वासणाऱ्यांच्या गाठी भेटी घेईल. प्रियांनो, ज्यांना ओझा असतं ना तेच सेवा करू शकतात. ज्यांना ओझं नाही ना, बस मी प्रभूमध्ये आहे, प्रभूमध्ये चालतोय, प्रभू आल्यावर माझं जाणं होईल ही आशा त्यांच्या हृदयात आहे. परंतु आम्ही वचनाच्या आरशामध्ये जर पाहिलं तर वचनाचा आरशा प्रत्येकाला हे सांगत आहे, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे. आज फळ देणारे झाड या जगाच्या पाठीवर अगदी थोडे आहेत प्रियांनो, अगदी थोडे म्हणजे थोडे. आज जगाच्या पाठीवर मी आणि माझे घराणे प्रभूची सेवा करणार हे बोलणारे पुष्कळ जण आहेत. परंतु प्रभूला जे पाहिजे, ज्याच्यासाठी प्रभूने आम्हाला आपल्या नावामध्ये घेतलं, ती प्रक्रिया पूर्ण करणारे फार थोडे प्रियजन आहेत. त्याच्यामध्ये सेवकांची पण संख्या तेवढीच आणि विश्वासणाऱ्यांची पण संख्या तेवढीच प्रभूचा आत्मा मला दाखवित आहे. प्रियांनो, बुद्धीची सेवा आणि आत्म्याची सेवा याच्यामध्ये फार अंतर आहे. आत्म्याची सेवा ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रगट करणारी सेवा आहे. बुद्धीची सेवा मी जे तुम्हाला सांगल त्याप्रमाणे तुम्ही करावं म्हणजे बोलणारा परिपूर्ण आहे अशा अनुषंगाने बुद्धीची सेवा करणारा विश्वासणाऱ्यांना वचनातून सांगतो. परंतु बुद्धीची सेवा असो या आत्मेची सेवा असो, बोलावं त्याला लागतं वचनातून. वचनाचा आधार घेतला नाही त्यांना वचनातून सांगता येणार नाही. म्हणून प्रियांनो,
आज ज्या वचनातून देवबाप मला बोलण्यासाठी सहाय्य करत आहे ते वचन आपण पाहूया. लोककृत शुभवर्तमान 6वा अध्याय 28व वचन बघूया. लोककृत शुभवर्तमान 6वा अध्याय 28व वचन. जे तुम्हा शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करीतात त्यासाठी प्रार्थना करा. प्रियांनो, देव बाप्पाला आपल्या समयामध्ये जेव्हा वचनाची शब्दाची तो जडणघडण करत होता तेव्हा पवित्र आत्म्याला इतका काही गोंधळ त्याच्या समोर त्याला दिसला. तरी तो गोंधळ दिसलेला असला तरी पवित्र आत्म्याने वचन आमच्यासाठी दिलं. का दिलं? काय कारण आहे वचन देण्याचं? कारण मनुष्याने एदेन बागेमध्ये परमेश्वराची सर्वात मोठी इच्छा भंग केली आणि ती परमेश्वराची भंग झालेली इच्छा मनुष्याने सतत सतत भंग करीत राहावा नाही म्हणून देव बाप्पाने आपल्या समयामध्ये जे वचन तयार केलं होतं ते वचन मनुष्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं. आज किती सहजरित्या हे बायबल आमच्या हातात आहे ना. परंतु प्रियांनो, हे बायबल आमच्या हातात येण्यापूर्वी या बायबलला अनेक प्रक्रियांमधून जावं लागलं. अनेक प्रक्रिया या बायबलच्या वचनांना सहन करावी लागली. कोठे कोठे हे वचन ठेवण्यात आलं ते त्या समयातल्या ज्यांनी हे वचन लिहिलं त्यांनाच माहित आहे. प्रियांनो, हे वचन अतिशय आमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर कष्टीच्या प्रेरणेने आमच्यापर्यंत आलंय. परंतु देवाची इच्छा होती की माझं धर्मशास्त्र माझ्या विश्वासणाऱ्यांना मिळावं म्हणून आज आमच्या हातात हे धर्मशास्त्र आहे. एक एक शब्द देवबाप तुम्हाला या घरामध्ये तुम्ही कधी विचारही करत नाही की आज देवाचे सेवक आमच्याकडे येणार आहे. बघा प्रियांनो, मला जर रस्त्याने प्रभूने दाखवलं असतं, बाळा तू ज्या ठिकाणी चाललास त्या ठिकाणचे काही प्रियजन कार्यक्रमाला जाणार आहेत आणि अगदी बोटावर मोजण्यासारखे प्रियजन त्या घरामध्ये असणार आहेत. मी विचार केला असता का नसता? केला असता ना. अरे त्या परिवारातले काही प्रियजन चालले, जाऊ द्या, काही जणांना वचन ऐकायला मिळणार नाही, जाऊ द्या आपण पुढच्या वेळेला जाऊ, आज या परिवाराऐवजी दुसऱ्या परिवाराचं. किती काय माझे परिवार आहेत प्रियांनो, नगरला आहेत, भिंगरला आहेत. माझी सेवा हर ठिकाणी आहे. लांब गावांना गेलो तिकडं भरपूर माझी सेवा आहे. असं नाही की मला तुरळक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी मी जाणार आणि वचन सेवा करणार. खूप मला ठिकाणं देव बाप्पाने दिले, परंतु खूप ठिकाणामधून थोड्या ठिकाणांना देव बाप्पाने आपल्या राज्यात घ्यायचं ठरवलं आहे. म्हणून वचन काय सांगतं? बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे. इतके परिवार, इतके विश्वासणारे माझ्या जवळ आहेत प्रियांनो. हे पवित्र शास्त्र हातात असल्यावर कोणाला खोटं बोलता येत नाही. पण एवढे परिवार देव बाप्पाने मला जरी दिलेत ना प्रियांनो, पण देव बाप्पाने ठरवलं आहे कोणत्या परिवाराला माझ्या राज्यामध्ये मी घेणार आहे आणि त्याच परिवारांना देवाच्या राज्यात घेण्यासाठी या दासाचा देवबाप उपयोग जास्त करतोय. तुमच्या इकडे चुकती का प्रार्थना? म्हणता येईल तुम्हाला, ब्रदर तुम्ही 8 महिन्यांनी 6 महिन्यांनी आमच्या घरी येता, येईल का म्हणता तुम्हाला? असं नाही.
हर वेळेला महिन्यातून येतोय ना प्रभू तुमची भेट घ्यायला. काय येतोय? काय येतोय? प्रभू स्वर्ग सोडतोय, मी माझं घर सोडतोय, तुमच्या घरामध्ये मी येतोय. कशाला येतोय? प्रभूला पण आशा आहे, मला पण आशा आहे. प्रभूला काय आशा आहे? की ज्यांना मी निवडलं आहे ते माझ्या राज्यात यावे. मला काय आशा आहे? की मी जसं फळ देणारं झाड आहे तसं तुम्ही पण फळ देणारे बनावे. पण म्हणतात ना, आडात असलं तर पावऱ्यात येईल, आडात नसलं तर कुठून येईल पावऱ्यात? यांनो, म्हणून मी कधी कधी तुम्हाला सांगितलेलं आहे, मला आठवण करून देतोय पवित्र आत्मा, तुम्ही तुमच्या भावी जीवनात एक व्यक्तीला जर प्रभूच्या राज्यात आणलं ना, तुम्ही प्रभूचं काम या भूतलावर पूर्ण केलं. एक व्यक्तीला, एक परिवाराची भाषा नाही, एक व्यक्ती, पण तो व्यक्ती असा प्रभू मध्ये आणायचा की तो प्रभू येईपर्यंत प्रभू मध्ये राहिला पाहिजे. न तर 1-2 दिवस राहिला परत आपल्या ठिकाणी गेला, असे नकोय. असे विश्वासणारे तुम्ही 1000 जरी आणले प्रभूला काय फायद्याचे नाही. एकच आणा विश्वासणारा, पण तो प्रभू येईपर्यंत प्रभूच्या नावावर विश्वास ठेवणारा असला पाहिजे. पण आज वचन काय आलंय आपल्यापर्यंत? जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. किती जण असं करतात हो आज? कोणच किती जण करतात? अहो, ज्यांच्या विषयी आमच्या मनामध्ये राग असेल ना, मला देवाचा आत्मा जर बोलायला सांगतो ना तर मी बोलल्याशिवाय राहणारा व्यक्ती नाहीये. ज्यांच्या मनामध्ये XYZ व्यक्ती विरुद्ध जर ईर्ष्या, राग, काही म्हणा असेल ना, त्या व्यक्तीला, त्या आपल्या ईर्ष्या धरणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचं नाव ऐकणं त्यांना पसंत होत नसल तर त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे फार दूरचं असणार आहे त्यांच्यासाठी. पण काही असे विश्वास, प्रार्थना चालली, तुला करतो मी फोन. काही असे देवाचे सेवक आहेत जे आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहेत. आत्म्याच्या प्रेरणेची भाषा देवबाप या ठिकाणी बोलतोय, आत्म्याची. जे आत्म्याने चाललेले आहेत आणि ज्यांना खरोखर वाटत आहे माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो पवित्र आत्मा मला चालवितो, ते प्रियजन कमीत कमी 4 महिन्यातून म्हणा, 2 महिन्यातून म्हणा, एकदा तरी जे त्यांचे विरोधक आहेत त्यांच्यासाठी 2 शब्दाची तरी प्रार्थना करत असतात. मी फार मोठी प्रार्थना ते करत असतील असं म्हणत नाही, पण 2 शब्दाचं तरी ते म्हणत असतील. देव बाप्पा त्यांना आशीर्वाद दे, त्यांना तो आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यास सहाय्यता कर. त्यांच्यामध्ये जो काही सैतानी दुरात्मा त्यांना त्रास देतोय आणि एकमेकाविरुद्ध ईर्ष्या निर्माण करतोय, एकमेकाविरुद्ध संशय निर्माण करण्याचा त्यांच्या हृदयात जो आत्मा प्रयत्न करतो, त्या दुष्ट आत्म्याला त्यांच्यातून काढून टाक. ज्यांच्या जवळ आत्मा आहे ना, आत्मा त्यांना हे शब्द दिल्याशिवाय राहत नाही. पण आत्म्याची खात्री आम्हाला असणं फार महत्वाचं आहे. अंतिम समयामध्ये आत्मा दिला जाणार पण आहे आणि आत्मा काढून घेतला जाणार पण आहे. आज विश्वासणाऱ्यांना, सेवकांना वाटतं माझ्या जो आत्मा आला तो कायमस्वरूपी आलेला आहे. नाही, तुम्ही जोपर्यंत प्रभू मध्ये नम्र राहताल तोपर्यंतच तो आत्मा तुमच्यामध्ये असणार आहे. तुम्ही नम्रता सोडून दिली, प्रभूच्या विरोधात वागायला लागले, मग बायबलमध्ये काही शब्द सांगितले प्रभूने. सर्व भयानक शब्द बायबलमध्ये एक दिलेला आहे प्रियांनो. अतिशय भयानक तो शब्द आहे आणि प्रभू त्या शब्दाविषयी
आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवत नाही. आता प्रभू जर त्या शब्दाविषयी चांगले विचार मनात ठेवत नाही, आम्ही तर प्रभूवर विश्वास ठेवणारी तिची प्रजा आहो, मग आमच्या मनामध्ये त्या शब्दाविषयी कसा असन? कोणता शब्द प्रभूला सर्वात जास्त खटकणारा वाटतो किंवा प्रभूला न पसंत पाडणारा शब्द वाटतो? त्या शब्दाचं नाव आहे कपट. प्रभू कपट या शब्दाविषयी फार त्या शब्दाच्या विरोधात आहे. आणि त्याचं ताजं उदाहरण बायबलमध्ये प्रभूने दिलेलं आहे. यहूदा इस्करियोतने कपट केला होता का नव्हता? प्रभूला धरून देण्याविषयी केला होता का नव्हता? आणि प्रभू बोलला पण होता, जेव्हा प्रभू भोजविधी देत असताना तुमच्यामध्ये एक जण आहे, तो मला धरून देणार आहे. सर्वजण म्हणायला लागले, शिष्य मी ऐकतो, मी ऐकतो. मग प्रभू म्हणला, जो माझ्या बरोबर ताटात हात घालतो तोच मला धरून देणार आहे. आणि त्या विधीमध्ये जेव्हा प्रभू हे करत होता, तेव्हा यहूदा इस्करियोतने प्रभू बरोबर ताटात हात घातलेला आम्हाला दिसतं. आणि तोच होता प्रभूला धरून देणारा, आणि त्यानेच प्रभूला धरून दिलं असं वचन आम्हाला सांगतं. प्रभूला कपट करणारे व्यक्ती पसंत नाही. कपट करणाऱ्या व्यक्तीविषयी देवाचा आत्मा जरासा नाराजीमध्ये राहतो. पण कपट करणाऱ्याला देव बाप सोडित पण नाही. बघा देवाची परिभाषा. कपट करणाऱ्याविषयी जर तो खुश राहत नाही, तर कपट करणाऱ्याविषयी तो नाराज पण राहत नाही. पण त्याला सुधारण्याची संधी देव बाप देतो. जो सुधारण्यासाठी तयार होईल त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आज किती जण आपल्या मनातून, आपल्या आत्म्यातून कपट काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही कपट जर म्हणलं ना प्रियांनो, सुईच्या टोका एवढा आम्ही कपट आज घेऊन चाललेलो आहोत. आमच्या मनात, आमच्या आत्म्यात, आमच्या बुद्धीत कोणाही विषयी सुईच्या टोका एवढं कपट आम्ही हृदयात ठेवायला बिलकुल हरकत करत नाही. मी जरी फार पोपटासारखं बोलतोय ना, मी बोलतोय आता, मी माझ्याविषयी सांगतोय, इतरांचं नाही बोलत. मी जरी प्रभूच्या आत्म्याने बोलतोय, पण हे जे वाक्य मी बोललो पवित्र आत्म्यातून, या गोष्टीचा अंश गुण माझ्यात पण आहे. मी फार धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, तुम्हीच स्वच्छ नाही असं प्रभूचा आत्मा तुम्हाला सांगत नाही. कारण संदेश हा प्रथम जो बोलतो त्याच्यासाठी आहे, नंतर ऐकणाऱ्यांसाठी आहे. पण जो संदेश आत्म्यातून आहे त्या संदेशाविषयी असा आहे, जो संदेश आत्म्यातून येत नाही त्या संदेशाविषयी मला काही माहिती नाही. पण आत्म्याचा संदेश प्रभू मला दाखवतोय, सांगतोय की प्रथम तू बोलतोस ना तुझ्यासाठी, नंतर ऐकणाऱ्यांसाठी. प्रियांनो, आज जरी तुमच्या घरातले प्रियजन नाही, पण याच्यात काय चाललंय? काय चाललंय याच्यात? रेकॉर्डिंग चालली ना. जेव्हा हा संदेश डाउनलोड होईल तेव्हा तुमच्या घरातल्या बाकीच्या प्रियजनांना ऐकायला मिळणार आहे. प्रियांनो, मला देवाचा आत्मा ज्या ठिकाणी प्रेरणा देतो ना, बाळा रेकॉर्डिंग करायची आहे, तेथेच मी रेकॉर्डिंगसाठी हे सर्व काही करतो. जिथं देवाचा आत्मा मला दाखवित नाही ना, तिथं मी मुळेच रेकॉर्डिंग करतो. हे शास्त्र माझ्या हातात आहे, मी खोटं नाही बोलत. नाही तर तुम्हाला वाटत असेल हे ब्रदर ज्या पण ठिकाणी जात असतील लगेच रेकॉर्डिंग करत असतील. प्रियांनो, जर हर ठिकाणी जाऊन मी रेकॉर्डिंग केली ना तर माझी मेमरी फुल होऊन जाईल. माझ्या मोबाईलला मेमरीच राहणार नाही.
आणि मेमरी नसली तर रेकॉर्डिंग होणार नाही. म्हणून देवबाप ज्या ठिकाणी मला प्रेरणा देतो त्याच ठिकाणी मी रेकॉर्डिंग करतो प्रियांनो. आणि हे एक असं ठिकाण आहे की शक्यतो या ठिकाणी देवबाप रेकॉर्डिंग केल्याशिवाय राहत नाही. हे एक असं ठिकाण आहे. काय असे माझे ठराविक ठिकाण आहेत प्रियांनो प्रार्थनेचे, त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याला फार संतोषता वाटते की या ठिकाणातून रेकॉर्डिंग केली जावी. आणि काही ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी प्रभू फक्त सेवकाच्या मुखातून बोलण्याची अपेक्षा करतो. पण प्रभू मला जसं दाखवेल तसंच मी करतो प्रियांनो. प्रियांनो, आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये जगत असताना कधी कपटाचं जीवन जगू नये. कधीच आमच्यामध्ये कपट आला नाही पाहिजे. जिथं कपट आला तिथं लया जाण्याची प्रक्रिया सुरू झाली समजायची. आणि ती प्रक्रिया कोणती? तुमची आत्मिक वृत्तीचं जे जीवन आहे ते लया जायला तुम्ही सुरुवात केली असं त्याचा अर्थ आहे. कारण आमच्या प्रभूने जर कपट या शब्दाला फार क्रूरतेने पाहिलं, नाराजीने पाहिलं, न आवडणाऱ्या दृष्टीने पाहिलं, तर आमच्यामध्ये पण जर कपट असलं ना आम्ही प्रभूमध्ये चालत असलो, कसं प्रभूला वाटल? कसं वाटल? कपट सांगावं नाही लागत प्रियांनो. कपट आपोआप प्रगट होतो. कोणत्याही व्यक्तीने किती पण कपट आपल्याला लपवायचा प्रयत्न केला ना, ज्याला देवाचा आत्मा चालवितो ना, देवाचा आत्मा बरोबर दाखवून देतो की हे कपटाने तुझ्या बरोबर वागत आहेत. सांगायची गरज लागत नाही. ज्याला आत्मा आहे त्याच्याविषयी हे बोलतो. ज्यांना आत्मा नाही त्यांच्याविषयी काय असेल मला माहिती नाही. यांनो, आमच्या येशू ख्रिस्ताने यहूदा इस्करियोतने प्रभूला धरून देऊ नये याविषयी त्याच्या मनामध्ये काही ना काही अंश गुण ठेवला असेल. आणि तो अंश गुण प्रभूने प्रगट पण केला. आता कसा प्रगट केला बघा, पवित्र आत्म्याला कसं कळतं आणि मला कसा बोलायला लावतोय. प्रभू भोज विधीच्या वेळेस यहूदा इस्करियोतचं नाव न घेता प्रभू म्हणलं ना, जो माझ्या बरोबर ताटात हात घालतो तोच मला धरून देणार आहे. म्हणलं का नाही? यहूदा इस्करियोतने ऐकलं ना तो शब्द. 12 शिष्यांनी तो शब्द ऐकला ना. यहूदा इस्करियोत सुधरावा ही प्रभूची इच्छा होती. पण यहूदा इस्करियोत असा दुर्भाग्य व्यक्ती होता, त्याला पैशाचा इतका मोह त्याच्या हृदयात बसला होता की त्या पैशामुळं त्याने जगाच्या तारणाऱ्याला धरून देण्याविषयी माघार घेतली नाही. त्याचं नाव इनडायरेक्टली प्रभूने सांगितलं तरी यहूदा इस्करियोतने आपले विचार बदलले नाही. यहूदा इस्करियोत प्रभूला धरून देण्याविषयी माघारी गेला नाही. जो करार, जे बोलणं त्यांनी यहुदी लोकांशी केलं होतं ते शब्द त्यांना माघारी सांगायला गेला नाही की हे काम मी करणार नाही. मी करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आता माझं मन मला म्हणतं मी हे करणार नाही असं सांगायला तो गेला नाही. त्याला नंतर हेच त्याचं मन वळलं, पण त्यावेळेला वेळ निघून गेली होती. वेळ निघून गेल्यावर अनुताप करणं, पस्तावा करणं काही उपयोगाचं नाही प्रियांनो. वेळ निघून जाण्याच्या अगोदर मनुष्याने सर्व गोष्टीचा विचार करावा आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाची सुधारणूक करावी. का देवबाप हा विचार सांगतोय प्रियांनो? कारण आज देवाचा आत्मा या जगाच्या पाठीवर प्रेषित 2:38 वचनाची सेवा करणाऱ्या दासांच्या मुखातून हर विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा, आपल्या पापाची कबुली करा,
आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने बाप्तिस्मा घ्या. किती जण घ्यायला तयार आहेत आज? हा दास कुठं कुठं हे वचन सांगायला जात नाही प्रियांनो. तुम्ही जरी मला पाहत नाही पण देवाचा आत्मा पाहतो. अरे हा माझा वयोवृद्ध दास खरोखर कोणकोणत्या ठिकाणी जातो. काय काय ठिकाण तर असे असतात की त्या ठिकाणी गाडी जायला जागा नसती तरी मी जातो. म्हणतो प्रभू तुझ्या नावाने चाललोय, माझ्या गाडीचा ताबा घे आणि मला त्या स्थळी तू सुखरूप घेऊन जा. काही अशी आडवळणी ठिकाणं असतात प्रियांनो, त्या ठिकाणी जायला रस्ता देखील व्यवस्थित नसतो. पण मी प्रभूच्या नावाने त्याही ठिकाणी जातो आणि ज्या लोकांपर्यंत जातो ते प्रियजन म्हणतात खरंच ब्रदर तुम्ही किती आडवळणी मार्गाने, किती कोणकोणत्या रस्त्याने, किती भयानक रोड होता तरी आमच्यापर्यंत आले. त्यांना मी एवढंच म्हणतो, मी नाही आलो, माझा प्रभू आला म्हणून मला येता आलं. माझा प्रभू नसता आला तर मला पण येता आलं नसतं. यांनो आमच्या बरोबर प्रभू आहे याची आम्हाला प्रथम खात्री होणं गरजेचं आहे. का प्रभू म्हणला विश्वास क्रिया वाचून निर्जीव आहे. काही भाषा बोलला वचनामध्ये, याकोबाचं पत्र 2 अध्याय 24 वचनामध्ये का बोलला असं? कारण विश्वास सगळे धरणारे, क्रिया करणारे किती जण आहे, किती जण आहेत क्रिया करणारे. आज हा दास प्रेषित 2:38 वचनाचा विश्वासाविषयी सांगतोय, परंतु क्रिया किती जण करण्यासाठी तयार होतात? आज किती जणांना वाटतं आम्हाला खरोखर हे वारंवार वचन ऐकायला मिळतंय या दासाकडून. हा दास खरोखर आमच्याकडे येण्याविषयी कधी माघार घेत नाही. किती तळमळीने, किती कळवळ्याने हा दास आम्हाला वचन सांगतो. एकदा तरी तुमचा आत्मा, तुमची बुद्धी या गोष्टीचा विचार करत नाही का की अरे आम्ही वारंवार हे ऐकतो तरी आमच्या मनाची तयारी आमच्याकडून होत नाही. प्रियांनो अन्याय न्यायाधीशाचं मन बदललं त्या विधवेने. वारंवार यायची, म्हणायची महाराज माझा न्याय करा, एवढं बोलायची, निघून जायची. तो अन्याय न्यायाधीश म्हणला एक दिवशी अरे मी देवाला जुमानीत नाही, मी देवाला मानित नाही, पण ही विधवा रोज येते आणि एकच वाक्य बोलते निघून जाते. ऐकून ऐकून माझे कान परेशानीत आलेत. आता मला या विधवेचं ऐकलं पाहिजे. आणि त्या अन्याय न्यायाधीशाने त्या विधवेची समस्या सोडवली. पण आजचे विश्वासणारे वारंवार प्रेषित 2:38 वचन ऐकतात पण त्यांच्या हृदयात काही कार्य व्हायला तयार नाही. त्यांची बुद्धी काय प्रभूच्या सानिध्यात येऊन प्रभूला विचारायला तयार नाही. त्यांच्या शरीरातला आत्मा जागा व्हायला तयार नाही. कसं वचन विश्वासणारे ऐकतात? मी तर देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने वचन सांगतोय. किती जण आहेत आज या ठिकाणी? किती जण आहेत? एखादा दास असताना कधीची तर थांबला नसता. लिहून देतो मी, कधीच थांबला नसता. म्हणला असता पुढच्या वेळेला येईल, आपण वचन सेवा पुढच्या वेळेला करेल मी. पण मी असं म्हणलो नाही का? कारण देव या ठिकाणी आला आहे. त्याची इच्छा जर मी पूर्ण नाही केली तो आत्मा नाराजीने वर जाईल. म्हणून माझ्या दासाने आज मला नाराज केलं. मला खूप सुंदर त्यांना सांगायचं होतं वचनातून, पण दास म्हणला आज मी सेवा नाही करणार, पुढच्या वेळेला करील. मी अशी गलती कधीच नाही करत प्रियांनो. एक व्यक्ती जरी असला ना, मी समजतो देव बाप्पाची इच्छा आहे की एक व्यक्तीला मी देवाचं वचन सांगावं. एक शब्द बघू आपण, मत्ती शुभवर्तमान 18 अध्याय 14 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. 18 अध्याय 14 वचन. तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. या प्रभूच्या इच्छे खातीर
आज या ठिकाणी 2 प्रियजन जरी आहेत तरी मी वचन शेअर आपल्याला करत आहे, कारण माझ्या स्वर्गातल्या पित्याची इच्छा एक व्यक्तीला वाचवण्याची जर आहे तर सेवकाने समजून घेतलं पाहिजे की जेथे 2 किंवा 3 प्रभूच्या नावाने एक चित्त आहेत त्यांच्यामध्ये प्रभू उपस्थित आहे. जिथं प्रभू उपस्थित आहे तिथं वचन सेवा झाल्याशिवाय राहणार नाही. पण जिथं प्रभूची उपस्थिती नाही तिथं काय होतं हे मला माहिती नाही. म्हणून आत्मेची सेवा वेगळी आहे, बुद्धीची सेवा वेगळी आहे. प्रियांनो, आत्मेची सेवा कधीच फेल होणार नाही. लक्षात ठेवा, कधीच आत्मेची सेवा फेल होणार नाही. आत्म्याची सेवा विचारणा केल्याशिवाय पण राहणार नाही. बघा, आत्म्याची सेवा फेल जर होणार नाही तर आत्म्याची सेवा विचारणा केल्याशिवाय पण राहणार नाही. आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता ऐकत आहेत पण त्या गोष्टीप्रमाणे करण्याची प्रभू समोर इच्छा प्रगट करत नाही, वरती गेल्यावर देवबाप त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. माझा दास मी वारंवार तुमच्या परिवारात पाठवित होतो. माझा दास माझ्या इच्छेप्रमाणे वचन सेवा तुम्हाला देत होता, पण जी वचन सेवा तुम्हाला माझा दास आत्म्याच्या प्रेरणेने देत होता ती वचन सेवा तुम्ही किती ग्रहण करून त्याप्रमाणे करण्याची तयारी मला दाखवली. काही जणांच्या बुद्धीमध्ये जाऊ दे, दास येतात ना, यांना काय करायचं, वचन ऐकायचं, गप बसायचं. यांनो, वरती देवबाप विचारणा करील. इथं जरी वचनाविषयी तुम्ही जे काय करता ते प्रभूला दिसतंय आणि तुम्हाला कळतंय, परंतु वरती गेल्यावर प्रभू विचारणा केल्याशिवाय राहणार नाही की माझा दास आत्म्याच्या प्रेरणेने येत होता, तुम्ही वचन ऐकत होते, त्याप्रमाणे करण्याची प्रक्रियेविषयी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली का? तुम्ही जर केलेली असली धन्यवाद. आणि बघा, तुमची प्रार्थना एक ना एक दिवशी प्रभू ऐकल्याशिवाय राहणार नाही. कारण लेकराने जर बापाला भाकर मागितली तर कोणता बाप असा आहे की तो भाकरी ऐवजी दगड देईन आपल्या मुलाला? आहे का जगामध्ये असा एखादा बाप की मुलांनी जर भाकर मागितली तर तो बाप म्हणणार अरे बाळा भाकर कशाला खातो, दगड खाणं, दगड किती मोठा आहे, तुला चांगला वाटेल तो खाण्यास, म्हणतो बाप असं? जर जगीत बाप आपल्या मुलाविषयी असं करत नाही प्रियांनो, तर जो आमचा स्वर्गीय बाप आहे तो जर त्याच्याकडे जर कुणी काय मागल तर स्वर्गीय बाप म्हणन का हे जे तू मागत आहे हे देण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही, किंवा जे काही तू मागत आहे ते मी तुला देऊ शकत नाही, माझ्याच्याने ते तुला देववत नाही, असं म्हणन का स्वर्गीय बाप? म्हणून प्रियांनो, तुम्ही एक वेळेस जर प्रार्थना केलेली असली ना, एक वेळेस, बघा देवाचा आत्मा कोणती भाषा बोलतोय, एक वेळेची भाषा बोलतोय. मला नाही वाटत तुम्ही एक वेळेपेक्षा अधिक वेळा प्रार्थना केली असेल, अनेक वेळेस तुम्ही प्रार्थना केली असेल, मला तरी खात्री वाटते. प्रियांनो, तुम्ही जे काय भोळे बाबडे शब्द देव बाप्पाला बोलले असताना बाप्तिस्म्याविषयी, ते शब्द प्रभूच्या आसनापर्यंत गेलेले आहेत. पण जेव्हा त्याची ऐकण्याची प्रक्रिया येईल त्यावेळेस तुमच्या शरीरात चमत्कार होईल. ध्यानात ठेवा, देव बाप्पाकडे केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. देवाला आवडणारी प्रार्थना असली ना ती कधी व्यर्थ होत नाही. त्याला आकाशातले हजारो दुष्ट आत्मे देखील अडवू शकत नाही. त्यांच्यामध्ये ताकद नाही त्या प्रार्थनेला अडवण्याची. पण तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास जर असला तर त्या प्रार्थनेचं कार्य तुमच्या जीवनात तुम्हाला दिसेल.
आता तुम्ही जेव्हा प्रार्थना करता किंवा केली असेल त्यावेळेला प्रभूने तुमचा विश्वास पारखलेला आहे की तुम्ही कशी प्रार्थना प्रभूकडे केलेली आहे. जर तुमची प्रार्थना विश्वासाची असेल उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमची प्रार्थना तुम्ही जर कुठंतरी संशयास्पद केलेली असेल, कुठंतरी संशय थोडासा मनात धरून बोलले असताल, तर प्रभू तुम्हाला आज सांगत आहे इथून पुढं संशयाची प्रार्थना करू नका, अविश्वासाची प्रार्थना करू नका, विश्वासाची प्रार्थना करा. देवबाप कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देव अतिशय ओझ्याने या घरात आला. बघा, गेलेले प्रियजन कार्यक्रमाला देवबाप्पाने आणले. ही आहे देवाची मानता आणि ही आहे देवाची साक्ष की हा दास आत्म्याच्या प्रेरणेने सेवेला येतो. मी माझ्या मनाने सेवेला येत नाही प्रियांनो. मला देवाने दाखवल्याशिवाय मी कुठंच निघत नाही बाहेर. कारण मी देवाला म्हटलं जगातले लोक तुझे, माझे नाही. तुझी प्रॉपर्टी, तुझ्या प्रॉपर्टीला आणण्यासाठी तू माझ्या बरोबर असलं ना, मी जायला तयार आहे. पण तू माझ्या बरोबर नसला, मी एकटाच गेलो, तिथं काय होईल याची मला गॅरंटी नाही. माझ्या बरोबर माझा देव आहे हे मला अनेक प्रमाणातून देव बाप्पाने प्रमाणित करून दाखवलंय. यांनो, अधिक एक वाक्य अधिक पवित्र आत्मा आज तुमच्यासाठी बोलण्याची आशा ठेवतोय. हे बघा, पवित्र आत्मा जर आशा ठेवतोय ना, तर पवित्र आत्मा निराश करणार नाही. लक्षात ठेवा ही बात. पवित्र आत्मेची सर्वात मोठी आशा तुमच्याविषयी ही आहे की तुम्ही बाप्तिस्म्यासाठी लवकरात लवकर तयार व्हावं. आणि तयार आहे, पण फक्त एक व्यसन ते पवित्र आत्म्याच्या हातात दे. ते व्यसन आहे ना, पवित्र आत्म्याच्या हातात सपूर्द करून टाका. पवित्र आत्मा पाहून घेईन त्या व्यसनाला काय करायचं. कारण हे व्यसन तुमच्या शक्तीने, तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या बळाने तुमच्यातून जाणं शक्य नाही. पण प्रभूच्या आत्म्याने जर ठरवलं ना, अरे माझं लेकरू शुद्ध व्हायला मागतंय, मी आता याला शुद्ध करणार, त्या दिवशी तुम्ही शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी नेहमी वारंवार सांगितलं ना तुम्हाला, नेते फाटेच्या शोभा कदम या आमच्या बहिणीविषयी सांगितलं ना, रात्री 1 वाजता त्यांनी त्यांच्या व्यसनासाठी प्रार्थना केली आणि त्याच रात्री देवाने ती प्रार्थना ऐकली. सगळेजण झोपलेले होते, पण ती एकटी बहीण प्रभूच्या सानिध्यात जागी होती आणि देव बाप्पाला विनंती करत होती, मला ही मिसरी नको आहे प्रभू, ही मिसरी माझ्यापासून दूर कर. आणि देव बाप्पाने त्याच रात्री त्या बहिणीच्या शरीरातून मिसरीचा अंश गुण काढून टाकला. आणि मी वारंवार त्या बहिणीला विचारणं करतोय बरं का, ताई तुम्ही मिसरी लावता का? तर त्या ताई म्हणतात नाही, मी लावत नाही. यानो, देव बाप्पाने जर एखादं व्यसन एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून काढून टाकलं ना, त्या व्यक्तीला कधीच ते व्यसन घेण्याची इच्छा होत नाही. मी पण अति भयंकर तंबाखू खाणारा सेवक होतो. त्यावेळेला ब्रदर होतो, पाळक नव्हतो मी. ब्रदर म्हणून मी सेवा करायचो, पण तंबाखू खाऊन सेवा करत होतो. बघा, हे बायबल हातात आहे, खोटं बोलत नाही मी. त्यावेळेला मी पाळक नव्हतो, पाळकाची माझी दीक्षा झालेली नव्हती, पण मी सेवा करत होतो. त्याही वेळेला मी संदेश देत होतो, प्रार्थनेला जायचो. पण तंबाखू त्या काळाला 60 पैशाला गायच्या पुढे भेटायची. एका गायच्या पुढीचे शक्यतो 2 विडे मी करायचो, कधी कधी तर एकच विडा व्हायचा माझा. हे बायबल आता ते मी खोटं नाही बोलत. तीच तंबाखू ज्या दिवशी देवाच्या आत्म्याने मला सोडायला सांगितली ना, त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्या तंबाखूला हात नाही लावला. खरं सांगतो मी, अगदी खरं सांगतो.
प्रियांनो, तुम्ही पण तुमचे जे पण व्यसन तुम्ही सोडायला तयार आहे, तुमच्या मनाची तयारी केली, कुठं पाणी मुरतंय ना त्याची तपासणी करा. फक्त तुम्ही सोडायला तयार आहे, तुम्ही प्रभूला सांगितलंय, मग पाणी कुठं थोडस मुरतंय, त्या मुरणाऱ्या पाण्याला जर तुम्ही थांबवलं ना, तुमचं व्यसन गायब झालं सांगायचं. याचा शोध तुम्हालाच करावा लागणार आहे. तुम्ही मान्यता दिली, प्रभूला सांगितलंय, पण पाणी मुरतंय कुठंतरी, म्हणून ते व्यसन तुमच्याकडून पूर्णपणे जायला तयार नाही. जिथं कुठं त्या व्यसनाविषयी काही पण तुमच्या मनात असेल ते प्रभू समोर कबूल करा, सोडून द्या. बघा प्रभू एका सेकंदात तुम्हाला व्यसन मुक्त करतो का नाही. शोभा कदम ताईंना जर व्यसन मुक्त केलं, मला जर प्रभूने व्यसन मुक्त केलं, प्रभू तुम्हाला व्यसन मुक्त नाही करणार का भेदभाव करीन प्रभू? अरे मी त्यांना करायचं ठरवलं होतं, यांच्याविषयी नाही माझ्या मनामध्ये असं काही. असा प्रभू आहे आमचा. जो प्रभूकडे येतो ना, प्रभू कधी त्याला घालवून देत नाही प्रियांनो. आणि पवित्र आत्मेने आज इच्छा प्रगट केली. एक वाक्य बोललाय पवित्र आत्मा की तुमचे बाप्तिस्मे व्हावे, ही पवित्र आत्मेची इच्छा आहे. त्याच्यात रेकॉर्डिंग झाले ते वाक्य. यांनो, पवित्र आत्मा इच्छा व्यक्त करतो, साधं समजू नका. आम्ही तयार आहे. बोलणारा हा दास आहे, आज आहे उद्या नाही. माझी काही गॅरंटी नाहीये, मी कधी पण या जगाला निरोप देणारा व्यक्ती आहे. पण पवित्र आत्मा जे बोलतो ना, की काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, तिला कुणी बुजवू शकत नाही. सैतानाने 1000 वेळेस प्रयत्न केले ना त्या रेषेला बुजवण्याचे, तरी सैतानाला ती रेष बुजवता येणार नाही. इतका पवित्र आत्मा तुमच्या विषयी आनंदी आहे. 2 जण होते ना घरामध्ये, होते ना 2 जण. किती आणले प्रभूंनी? आणले ना. मला तर माहिती नव्हतं. आपण काय चर्चा केली होती आंटी. आता ते गेले त्या कार्यक्रमाला, जेवण वगैरे असेल, त्यांना यायला उशीर होणार आहे. तुम्ही बोलले, मी बोललो का नाही आपण? पण आपल्या दोघांचं बोलणं प्रभूपर्यंत गेलं का नाही? प्रभू मला यांची चर्चा चालली, मला काय करायचं ते मी करणार आहे. संदेश चालू असतानाच आले ना बाकीचे प्रियजन, त्यांना पण वचनाची ओढ देवाच्या आत्मेने लागू दिली. हे लगोलाईने आले. हे असतं देवाचं तुमच्यावरचं प्रेम. देवाचं प्रेम नसतं यांच्या हृदयात, म्हणलं असतं जाऊ द्या ब्रदर, तर दरच वेळेला येतात, आज नाही आलो तर काय बिघडतंय म्हणू शकत होते का नाही हे प्रियजन? पण किती लगबगीने आले. यांनो, तुमचे बाप्तिस्मे लवकर देवबाप करणार आहे. फक्त मनाची तयारी करा. मनाची मनाची अशी तयारी करा, तेवढीच अडचण. हे बघा, मनाच्या तयारीचा ऐका आता. तुमचं व्यसन सुटलं ना, ती मनाची तयारी आहे. तुम्ही सोडायला तयार आहे, तुम्ही नाही म्हणत नाही. आज तुम्ही म्हणता हो आम्हाला सोडायचंय, पण कुठं पाणी थोडस मुरतंय ना, त्या मुरणाऱ्या पाण्याला थांबवा. बघा पुढे काय होत. देवबाप कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वचन आता काय वाचलं? या लहानातील एकाचाही नाश व्हावा नाही, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. कोणाचाच नाश होऊ नये, सर्वजण वाचावे, या हेतूने देवबाप माझ्याकडून आपली पवित्र सेवा करून घेतोय. परंतु सेवेमध्ये आम्ही अनुभवतो, आम्ही एकमेकाविरुद्ध वागतो, एकमेकाविरुद्ध आम्ही ईर्ष्या धरतो, एकमेकाच्या विरोधात आम्ही काही पण करण्याची तयारी प्रभूच्या सानिध्यात असताना दाखवतो. ही प्रक्रिया आम्ही करू नये म्हणून वचन आलं, तुम्ही जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. किती जण प्रार्थना करतात छळ करणाऱ्यांसाठी? मी करतो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, जर छळ करणाऱ्यासाठी तुम्ही मनापासून त्या व्यक्तीकडून तो व्यक्ती सुधारला जावा अशी जर प्रार्थना करताना, तो व्यक्ती निश्चितच सुधारला जाणार आहे.
पण जर तुम्ही प्रार्थना केली ना, माझा खूप तो व्यक्ती छळ करतो, त्याला डबल त्रास दे प्रभू, मग प्रभू कस काय करील ते नाही सांगता येणार. पण त्या व्यक्तीमधला तो गुण निघून जावा यासाठी प्रार्थना केली ना, त्याची गॅरंटी मी देतो. पण तुम्ही जर त्या व्यक्तीविषयी म्हणलं ना, त्याला डबल शिक्षा कर कारण मला खूप त्रास देतो तो, मग प्रभू काय करीन मला सांगता येणार. यांनो, आम्ही नेहमी प्रार्थना प्रभूला आवडणारी करावी. म्हणून प्रभू काय म्हणला प्रभू एक वचन आता आमच्या रीनाताईंना वाचायसाठी देतो, शेवटचं वचन, आणि याच वचनावर आता मी थांबणार आहे. 12वा अध्याय 21वं वचन, रोमकरस पत्र. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. बस, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. जे कोणी तुमचा छळ करतात प्रियांनो, त्या प्रियजनांसाठी तुमच्या हृदयात, तुमच्या आत्म्यात हीच इच्छा असली पाहिजे. आणि ज्यांच्या हृदयात ही इच्छा बिना शंकेची प्रभूला दिसेल ना, त्या प्रियजनांकडूनच या गोष्टी होण्याची पूर्ण शाश्वती प्रभू मला दाखवित आहे. पण आम्ही तोंड देखल्या गोष्टींनी जर करण्याचा प्रयत्न करू ना प्रियांनो, कुणाला जरी ही भाषा नाही कळली, प्रभूला कळती. म्हणून शमूवेल 16वा अध्याय 7व्या वचनात काय म्हणला प्रभू, मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, प्रभू हृदय पाहतो. हृदय, याच्या हृदयात कसं आहे. म्हणून प्रियांनो, आमचं हृदय जर चांगलं असलं ना, निश्चित आमच्या क्रिया पण कोणाही विषयी चांगल्याच येतील. पण आमचं हृदय चांगलं नसलं, मग आमच्या क्रिया चांगल्या येतील याची शाश्वती देता येणार नाही. आणि आम्ही चांगलं बनावं यासाठी आम्हाला हे पवित्र शास्त्र देव बाप्पांनी दिलंय. सांगा, या पवित्र शास्त्राची शिकवण आहे का? या पवित्र शास्त्राच्या विरोधात तुम्ही चला, तुम्हाला आशीर्वाद देईन मी. दिलंय का असं वचन पवित्र आत्म्याने? माझ्या शास्त्राच्या विरोधात चला, मी तुम्हाला भरपूरचे आशीर्वाद पाठवीन. आहे का एखादा शब्द? पवित्र शास्त्र हेच सांगतं, तुम्ही वाईट आहात, चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. आणि ते चांगलं बनण्यासाठी सेवकांना प्रभूंनी उभं केलंय. आणि जे सेवक आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूची सेवा करतात, त्यांच्याकडूनच ही सेवा आत्म्याची पूर्ण होणार आहे. आज बघा, सेवकांची कमी आहे का? आजच्या समयात सेवकांची कमी आहे का? एखाद्या एरियात आज किती सेवक सापडतात? एकाच एरियाचा विचार करू आपण. एका एरियामध्ये कमीत कमी आजच्या घडीला नाही काही तर 5 ते 6 सेवक हमखास सापडतात एखाद्या एरियामध्ये. कमीत कमी, त्याच्यापेक्षा वरच असतील, पण आपण 5 ते 7 धरून चलू. किती सेवक जण आज आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करायला जाते? किती जण जाते? किती जणांना देवाने ओझ दिलंय? आज तर वचनाची बोलून दाखवित नाही, पण करणीला चुकत नाही अशी प्रक्रिया आहे. बायबलचे 2 विभाग झाले. 2 विभागामध्ये प्रभूची सेवा आजच्या घडीला चालली. मत्ते 28-19 वचनाच्या प्रमाणावर 1, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाच्या प्रमाणावर 1. आणि दोन्ही वचनामध्ये बाप्तिस्म्याचे वचन ठेवलेत, परंतु एका वचनात नाव सांगितलंय, एका वचनात नाव सांगितलं नाही. देवाने बाप्तिस्म्याचे वचन ठेवले, पण एकात नाव आहे, एकात नाव नाही. आज बहुसंख्य विश्वासणारे प्रियजन बिगर नावाच्या बाप्तिस्म्याने स्वर्गात जाण्याची तयारी करत आहे. आणि देव मुतारे बिगर नावाचे बाप्तिस्मेवाले कस काय मी स्वर्गात यांना एंट्री देऊ? म्हणून स्वर्गाच्या दरवाजावर पेत्राला उभं केलंय
आणि पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी अखिल जगाला निरोप सांगितलाय, पवित्र आत्म्यातून संदेश देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला मिळेल. किती जण दान घ्यायला तयार आहे? ते म्हणतात आमचं मत ते 28-19 बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा भेटला आम्हाला. मग प्रेषित 2:38 वचनामध्ये ठेवलेला तो काही दुसरा आत्मा आहे का? बायबलचा आत्मा तर सांगतो एकच आत्मा आहे, आणि एक आत्मा 9 कृपादानांना चालवतो असं बायबलचं वचन सांगतंय. पण बाप्तिस्म्याची प्रक्रिया आली म्हणजे मत्तेवाल्यांना वाटतं आम्हाला पवित्र आत्मा भेटला. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनावाल्याला वाटतं आम्हाला पवित्र आत्मा भेटला. कसं वाटत असेल प्रभूला? प्रियांनो, प्रभूचा विचार करा. म्हणून प्रभू म्हणला, या मेंढवाड्यातली नवत अशी माझी दुसरी मेंढरेही मला आणली पाहिजे. या मेंढवाड्यातली म्हणजे कोणत्या मेंढवाड्यातली? प्रेषित 2:38 वचनाच्या मेंढवाड्यात नसलेली दुसरी मेंढरे मला इथं आणली पाहिजे. आणि ही मेंढरा आणण्यासाठी प्रेषित 2:38 वचनाची सेवा करणारा हा सेवक आहे. मला वरून मान्यता मिळालेली आहे. पूर्ण नगरच्या पाळकांनी माझा विरोध केलेला आहे. आजही काय पाळक माझा चेहरा पाहायला तयार नाही, माझं नाव ऐकायची त्यांची इच्छा होत नाही. आणि एखाद्याला जर रावलं नाही ना तर लगेच होतं, अहो त्या ओनली जीजसचं नाव नका काढू आमच्या समोर, आम्हाला त्या ओनली जीजसचं नाव काढणं पण पसंत नाही. तरी देव माझ्याकडून सेवा करून घेतो, कारण मला सेवा करण्यासाठी प्रभू पाठवितोय. मला माणसाने सेवा करायसाठी नाही पाठवलेलं. आणि जोपर्यंत माझा स्वर्गातला पिता मला सेवा करायला जा म्हणन तोपर्यंत माझ्याकडून सेवा होणार. ज्या दिवशी स्वर्गातला पिता म्हणन ना आता सेवा नको करू, त्या दिवशी एलिएझर पगारे कुठं दिसणार नाही तुम्हाला सेवेसाठी. यांनो, इतका छळ मी सेवेमध्ये सहन केलाय, प्रभू साक्षीला आहे. काय काय छळ सहन केला, पण देव म्हणला बाळा घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे तुझ्याकडून सेवा होणार. आणि मी प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू दाखवतो तशीच सेवा करायला येतो. ब्रदर आज म्हणू शकत होतो तुम्हाला, मागाशी रिक्षा काढत होते तेव्हा, ब्रदर तुम्ही बाहेर चाललात आता मी पण निघतो तुमच्या मागे, म्हणू शकत होतो का नव्हतं? का मला काही बंधन होतं का कोणाचं? मी का नाही म्हणलो? कारण माझा देव या घरात आलेला आहे आणि त्याची इच्छा जर मी पूर्ण नाही केली कसं वाटेल माझ्या स्वर्गीय बापाला? 2 जण होते, देवबाप म्हणला सांग यांना वचन, बाकीच्या प्रियजनांची काळजी नको करू. मला नव्हतं माहिती देवबाप तुम्हाला आणणार आहे, पण देवबाप्पाने आणलं तुम्हाला लगबगीने. ही आहे आत्म्याची सेवा. म्हणून प्रियांनो, येणाऱ्या दिवसामध्ये फार प्रभू तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. आता काय करील मला माहिती नाही, पण निश्चित काही ना काही करील. आणि आणखी एक गोष्ट प्रभू मला आठवण करून देतोय, आमच्या बहिणीची आठवण पुन्हा एकदा प्रभू करून देतोय मला. आमच्या बहिणीला आनंदित केल्याशिवाय आमचा प्रभू राहणार नाही. हे लिहून ठेवा तुम्ही. आणि जर असं जर झालं नाही ना तर मला देवाचा सेवक म्हणू नका. आनंदी मुलाची माता तुम्ही होणारच. आनंदी मुलीची माता तुम्ही आहात ना? म्हणता येईल का तुम्हाला की मी आनंदी मुलीची माता नाहीये म्हणून? पण देवबाप आनंदी मुलाची माता तुम्हाला करणार. त्यासाठी तुम्हाला देवबापांनी जे सांगितलंय हे 24 तासात एकदा करत जा. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन वाचायचं. काय आपली भोळी प्रार्थना देवाला करायचं. ही प्रार्थना एकही दिवस मिस करायची नाही. हे बघा, जो देव बोलतो ना तो देव करून दाखवतो. जरूर करा. हे बघा, ऐका, आतापर्यंत 4 बहिणींसाठी देवबाप्पाने माझ्या मुखातून जे उद्गार काढले ना, 4ही बहिणी आनंदी झालेल्या आहेत. आता 3-4 महिन्यापूर्वी एका बहिणीला देवबाप्पाने आनंदी केलं.
आत्ताची गोष्ट आहे. आणि मी आता मागच्या महिन्यात गेलो होतो त्या घरामध्ये प्रेयरला. त्या परिवारातले म्हणले, ब्रदर तुम्ही जे बोलले तसंच झालं. आमच्या कोमलला म्हणे मुलगाच झाला, तुम्ही म्हणले मुलगा होणार, मुलगाच झाला आणि मुलगा पण सुंदर आहे म्हणे. यानो मी कधीच माझ्या मनाचं बोलत नाही, हे ध्यानात ठेवा. त्यामध्ये माझं हित आणि माझा फायदा काही नाही. जो विश्वासणारा आहे त्याला देव आनंदी करायला मागतो आणि आमच्या बहिणीला आनंदी केल्याशिवाय प्रभू राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे. पण आमच्या बहिणीने ते केलं पाहिजे. जे वचन सांगितलंय वाचायला हे वचन एकदाच वाचाल, प्रार्थना करा. बघा येणाऱ्या दिवसामध्ये गुड न्यूज येईल तुमच्यासाठी. आणि जर असं केलं नाही तर मग मी देवाचा सेवक नाही. पण अविश्वासाने करायचं नाही, एक बजावून सांगतो. अविश्वासाने केलं ना, मी गॅरंटी देत नाही मग त्याची. विश्वासाने करा, कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या कोमलताईंनी त्यांच्या आई वडिलांनी विश्वास ठेवला. अरे वयोवृद्ध दास बोलतात ना, आमच्या मुलीला मुलगाच होणार आहे, सुंदर होणार आहे, हे पण शब्द बोललो होतो. तसंच देव बाप्पांनी केलं. आणि मी मागच्या महिन्यात जाऊन आलो तिथं. त्यानु मी जे पण बोलतो ना, माझ्या मनाचं सांगत नाही. आणि ज्याच्याविषयी देवबाप बोलतो ना, एकदा सैतानाने घात केला ना तुमच्यावर, आता नाही करणार तू घात. देवाचा आत्मा त्याला ठडकू देणार नाही तुमच्याजवळ. लिहून ठेवा हे वाक्य. माझ्या जरी ध्यानात नाही राहिलं, तुम्ही लिहून ठेवा. ब्रदर तुम्ही संदेशामध्ये असं असं बोलले होते, खरंच तसं झालं. मला खात्री, मी जे बोलतो ना देवाच्या प्रेरणेने, देवबाप तसं करणार आहे. म्हणून प्रियांनो शेवटी एवढंच सांगतो आणि आता या ठिकाणी थांबतो मी. प्रत्येक वेळेला देवबाप तुम्हाला या घरात भेटायला माझ्या माध्यमातून येतोय ना, आहे ना साक्षीदार मी. या ब्रदरांना आम्ही बघतो, प्रभूच्या नावाने आमच्या घरी येतात. प्रभू इतक्या वेळेस तुमच्या घरात येऊन गेला माझ्या माध्यमातून. प्रभू प्रत्येक वेळेला काही ना काही तुमच्याशी बोललाय ना. जसं पण बोलला त्याच्या इच्छेने तो बोलला. तुम्ही आतापर्यंत प्रभूची काय बोललेला आहे, त्या बोललेल्या शब्दावर एकदा तरी विचार करण्याची प्रक्रिया प्रभू समोर ठेवली का? जर ठेवली नसेल तर अजून काही वेळ गेलेली नाही. प्रभूला एवढंच म्हणा, देव बाप्पा तुझी जी इच्छा असेल ती इच्छा मी पूर्ण करायला तयार आहे, फक्त मला तू दाखव तुझी इच्छा काय. आणि प्रियानो, विश्वासाने जर तुम्ही देव बाप्पाकडे शब्द बोलले ना, देव बाप विश्वासाने तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. तो देव तुमची भेट घ्यायला येतो ना, तो देव तुम्हाला सांगितल्याशिवाय पण राहणार नाही. पण तुमच्या मनाची तयारी विश्वासाने आहे का याची प्रथम खात्री करून घ्या. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना, अरे आमच्यामध्ये विश्वासाची खात्री आहे, त्या दिवशी ताबडतोब जर आशीर्वाद नाही ना मिळाला, मला देवाचा सेवक म्हणू नका. पण तो विश्वास तुमच्यात आला पाहिजे, जो विश्वास शोभा कदम या बहिणीने रात्री 1 वाजता प्रभूला दाखवला आणि प्रभूने तो विश्वास पाहून ऐकला. तसं केलं त्या बहिणीसाठी. रात्री 1 वाजता कोण उठल का रात्री 1 वाजता आणि प्रार्थना करल का? करल कुणी रात्री 1 वाजता प्रार्थना? त्या बहिणीने व्यसनासाठी रात्री 1 वाजता प्रार्थना केली. प्रभूने ती प्रार्थना ऐकली. आजपर्यंत ती बहीण मिसरी लावत नाही. ही असती विश्वासाची प्रार्थना. प्रियांनो, मला पण व्यसन सोडायची तुमच्या मनापासून तयारी तुम्ही प्रभूला दाखवली, पण कुठंतरी पाणी थोडंसं मुरतंय. त्या पाण्याचा शोध तुम्ही घ्या की ते पाणी कुठं मुरतंय. त्या पाण्याला मुरायचं थांबवा. बघा प्रभू कार्य केल्याशिवाय राहतो. जर पाणी मुरत नसतं ना, तर तुमचं व्यसन सुटलेलं असतं आणि किंबहुना तुमचे बाप्तिस्मे सुद्धा झालेले असते.
बघा इथपर्यंतचा शब्द प्रभू जर मला बोलायची प्रेरणा देतोय तर निश्चित असं झालं असतं. हे पाणी पुढं मुरतंय नाही हे तुम्हाला शोधावं लागेल, पण मुरतंय कुठंतरी थोडं का होईना पाणी, म्हणून तुमचं व्यसन सुटा नाही. कोणत्या ठिकाणी ते पाणी मुरतंय ना तिथं देव बाप्पाला म्हणा हे पाणी मुरणं बंद कर प्रभू, आम्ही रेडी आहे. बघा प्रभू कार्य करतो का. काही विश्वासणारे म्हणतात ब्रदर आमचे बाप्तिस्मी करा, बाप्तिस्मी करा. पण मी पण काही विश्वासणाऱ्याचं टार्गेट बनवलंय. एवढे प्रियजन बाप्तिस्म्यासाठी तयार असले ना मला पण थोडा आनंद होईल आणि देणाऱ्यांना पण आनंद वाटणार. अरे ब्रदरांनी खरंच एवढे विश्वासणारे आणले. म्हणून प्रियांनो मी त्या विश्वासणाऱ्यांना म्हणतोय थांबा जरा फक्त तुमच्या बाप्तिस्म्यासाठी मी जराशी वाट बघते, कारण मला आशा तुमच्या परिवारापासून खूप आहे. कारण तुम्ही इतकं गंभीरतेने वचन ऐकता ना प्रियांनो, जेव्हा पण मी तुमच्या चेहऱ्यांकडे पाहतो ना देवाच्या प्रेरणेने, इतकी गंभीरता तुमच्या चेहऱ्यावर मला दिसते ना, कुठल्या प्रकारचा संशय माझ्या हृदयात येतच नाही की हे वचन ऐकते तर सोडून देते. फार मला देवभक्त दाखवतो प्रियांनो. म्हणून तुम्ही जर एवढ्या विश्वासाने वचन ग्रहण करता तर मला नाही वाटणार का की तुमच्या बाप्तिस्मे व्हावे. दरच वेळेला यायचं वचन सांगायचं निघून जायचं असं मी विचार करेन का? तुम्ही तर नाही करत असा विचार. तुम्ही जर नाही करत तर मी करेन का? मग फक्त ते पाणी कुठं मुरतंय ना, पुढच्या वेळेला मी प्रार्थनेला येण्या अगोदर शोधा त्या पाण्याला, ते पाणी प्रभूच्या हातात. आता 2-3 दिवस नाहीच इच्छा होत आणि नंतर परत तसंच मग यालाच पाणी मुरणं म्हणतात ना. पाणी मुरणं कशाला म्हणतात? मग यालाच म्हणतात. म्हणजे जी तुमची आशा आहे ना ती आशा एकसारखी प्रज्वलित राहत नाही. ती आशा जराशी बुजल्यासारखी होती, परत जागी होती. यालाच पाणी मुरणं म्हणतात. मग पाणी मुरणं म्हणजे काय? हेच आहे ते पाणी मुरणं. ही प्रक्रिया बंद झाली पाहिजे. ही प्रक्रिया का तुमच्यात होते हे देव बाप्पाला विचारा. आणि जेव्हा देव बाप याचं उत्तर देईल त्यावेळेस बघा काय होतंय. तुम्ही रेडी होता बाप्तिस्म्यासाठी, म्हणता ना रे आता प्रभू म्हणतोय बाप्तिस्मा घ्या, आता मी घ्यायला तयार. आम्ही रेडी आहे. फक्त एवढंच आहे की आमचं व्यसन मधून अजूनही अशा गोष्टी होतात. आम्ही खूप प्रयत्न करतो. बघा आता देवबाप कार्य करेल. आता काळजी करू नका. आज देवबाप जरा स्पष्ट शब्दात काही गोष्टी बोललाय ना तर देव बाप्पाला तुमच्या मनाची तयारी करणं आवडत आहे आणि हे होणार आहे याच्याविषयी तुम्ही काळजी करू नका. फक्त देवाच्या सानिध्यामध्ये नम्रतेने चालण्याचा प्रयत्न करा आणि शास्त्र वाचन केल्यापासून स्वतःला कधी दूर ठेवू नका. एक अध्याय जरी वाचायला नाही मिळालं ना तर एक वचन तर वाचा, कमीत कमी एक वचन वाचा. एक अध्याय एखाद्या दिवशी नाही जमला हरकत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. एखाद्या दिवशी येतो मनुष्याला कंटाळा, जाऊ दे आज मला शास्त्र वाचायचा लय कंटाळा येतो, मी आज एक वचन वाचते. देव त्याच्यातही खुश नाही. पण वचन वाचल्या विना राहू नका. हे मला तुम्हाला प्रभूमध्ये निक्षून सांगायचं आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. सगळेजण पहिले 2 जणच होते स्टार्टिंगला, एंडिंगला दिसू दे ना घरातले प्रियजन आलेत म्हणून. प्रियांनो हा दास आत्म्याच्या प्रेरणेने येतो त्याचं हे प्रमाण आहे. आमेन.